नमस्कार मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. कसे आहात? ऑल वेल? ऑल वेलच असायला पाहिजे, कारण जेवढे तुम्ही छान राहाल ना, पॉझिटिव्ह राहाल, तर तुमचा दिवस छान जातो, तुमची कामं छान होतात. आणि असंच एक छान काम करायचं आहे. एक पारंपरिक पदार्थ आहे आपल्याला करायचा, तो म्हणजे कांद्याची कचोळी. कचोळी आणि चटणीचा प्रकार आहे. पण मी हा जेव्हा प्रकार करून खायला तर म्हटलं चटणी काय, भाजीची सुद्धा गरज लागणार नाही. चला सुरुवात करू. खूप सोपा प्रकार आहे. आणि सगळ्यात प्रथम आपल्याला हा जो खोबऱ्याचा कीस आहे, हा खोबऱ्याचा कीस, त्यानंतर लसूण, आलं, बारीक चिरलेली कोथिंबीर, थोडी साखर, त्यानंतर आपल्याला थोडंसं सेंदो मीठ, हिरवी मिरची आणि लिंबाचा रस. लिंबू पिळत असताना बिया जाऊ नये म्हणून मी ही ट्रिक करतो. आणि चटणी आहे त्याच्यामुळे लिंब भरपूर असावी, म्हणजे ॲटलिस्ट या क्वांटिटीला एक लिंबू आपण टाकतो. थोडं पाणी, बारीक चिरलेला कांदा आणि त्यामध्ये ही चटणी. आता यावर आपल्याला एक ना मस्त फोडणी घालायची. हिंग, मोहरी आणि हळद घालायची. हळद, तेल. फोडणी घालताना एक छोटी टिप तुम्हाला देतोच. ते असं की आपण जेव्हा फोडणी घालतो तर क्वांटिटी कमी असते, म्हणजे तेल कमी असतं, ते लवकर गरम होतं. आणि मग त्याच्यात काय होतं की आपल्याला मोहरी पण घालायची असते, हिंग घालायचं असतं, हळद घालायची असते आणि टेम्परेचर जास्त असतं. मग आपण फटाफट घाईघाईत सगळं टाकतो, मग क्रम चुकतो, कधी कधी मोहरी जाते. अशा वेळी काय करायचं, एकदा तेल तापलं, मी गॅस जो आहे तो आता बंद करीन, शांतपणे याच्यात मोहरी घालीन. मोहरी फुटते आरामात, तोपर्यंत हळद आणि हिंग. आता कुठलीही घाई नाही, कुठलीही गडबड नाही. मोहरी छान फुटली, हिंग, हळद त्याच्यामध्ये व्यवस्थित आपण घातल्या गेलं आणि जळली पण नाही. ह्याला आपण आता भाकरीबरोबर सर्व करू. तर असा हा वेगळा चटणीचा, कोशिंबिरीचा, भाजी सदृश प्रकार कांद्याची कचोळी नक्की करा. आणि केल्यानंतर कशी वाटली आम्हाला नक्की कळवाल ना. खाताना माझी आठवण येईल तुम्हाला. येईल? येस. नमस्कार.